भाजपला दिल्ली, आपला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान 2-4 ठिकाणी लोकसभेत फटका बसला. कारण भाजपचाच मतदार भाजपवर नाराज होता. तो घरी बसला आणि तुम्हाला काँग्रेस किंवा INDA जिंकलेली दिसली. ते खोटं होतं. पुढच्या लगेच विधानसभेच्या निवडणुकीत तो मतदार परतला, बाहेर पडला, भाजप जिंकला. तेव्हा बंगालच्या निवडणुकीकडे बघताना सुद्धा मी त्याच्याकडे बघतोय ना, तो एका वेगळ्या अँगलने बघतोय. भाजप जिंकणार का म्हणून बघत नाही, ममता हरणार का. आणि म्हणून माझं प्रिडिक्शन मी गेले एक 10 दिवस देतोय, तेव्हा अनेक माझे हिंदीमध्ये मी पॉडकास्ट होतात माझे, ते सगळे चक्रावलेले आहेत. मी त्यांना सांगितलंय की ममता 100च्या खाली येणार आहे. सत्ता तो सोडा तुम्ही, ममता ट्रिपल फिगर मध्ये जाणार नाही. ममताच्या आमदारांची संख्या ही 100च्या खाली असेल आणि त्यामुळे ते चक्रावले. तर त्याचं कारण असं आहे की भाजपचं प्रेम आलंय असं नाहीये, पण ममताला लोक कंटाळलेले. आणि जर हिंसा होणार नसेल, आता निवडणूक आयोगाने हिंसा होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे, त्याचा फायदा भाजपला मिळेल. पण याचा अर्थ भाजप हवीच हवी म्हणून लोकांनी बाहेर पडून काय ते सत्तांतर घडवलं असं मी मानणार नाही. लोकांना ममताने इतकं परेशान केलं होतं. आणि ही गोष्ट आपल्याकडे 2014 मध्ये झाली ना महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये 2 काँग्रेसच्या आघाडीला इतका माज आलेला होता, त्यांना कोणाची पर्वा नव्हती. आणि त्यामुळे जो दणका बसला 2014ला महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सगळे हिंदुत्ववादी झाले का? बिलकुल नाही, अजिबात नाही. भाजपला मिळालेल्या मतांमध्ये किंवा मिळणाऱ्या मतांमध्ये 10-15% हिंदुत्ववादी असतात. बाकीचे आपली सोय म्हणून भाजपकडे आलेत किंवा शिवसेनेकडे जातील किंवा काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे सोय म्हणून जातात. वैचारिकतेचा भाग हा 8 ते 10% असतो.